राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। राहता शहरातील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाणे यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। तसेच राहता नगरपालिकेने नियुक्ती केलेल्या स्वच्छता दूत यांचाही सन्मान करण्यात आला। स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या सभागृहात हा छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख शारदा शैक्षणिक संकुलाचे चेअरमन रमेश भाऊ शिंदे, संस्थेचे चेअरमन साहेबराव निधाणे व राष्ट्रपती पुरस्कार प्रणेते सर्जेराव मते होते। राहता शहरातील सेवानिवृत्त शिक्षकांचा व नारायण गाडेकर यांना बौद्धिश संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला। नगरपालिकेचे स्वच्छ दूत भानुदास गाडेकर, बाळासाहेब कोळगे, संजय राजगुरू यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी संस्थेचे चेअरमन साहेबराव निधाणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत गुरुजनांचे आभार मानले। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन साहेबराव निधाणे, शारदा संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे, सर्जेराव मते, मनोहर बोरळे, नामदेव गाडेकर, नारायण गाडेकर, सुखदेव वराडे, मंडलिक शिलेदार, पांडुरंग कटारे, बाळासाहेब निर्मळ, नानासाहेब गाडेकर, दिलीप बाग, पंढरीनाथ काकडे, नाना भुजबळ, संस्थेचे शाखाधिकारी सागर निरगुडे, अशोक तुपे, चंदन विधाटे आदी मान्यवर उपस्थित होते। आमच्या तिघांचा जो स्वच्छता दूत म्हणून राहता नगर परिषदेने जी नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीचं, त्या निवडीचं, त्या कर्तव्याला आम्ही 100% न्याय देऊ असं मी आपण सर्वांना ग्वाही देतो। आता दशरथ भाऊ यांनी सांगितलं की भामदासजी तुम्ही हे सगळं आता काही काम स्वतः करतात, आता दुसऱ्याकडून करून घेतलं पाहिजे। दशरथ भाऊ, मी तुमच्या ह्या गोष्टीशी 100% सहमत आहे। आमच्या वडिलांनी आम्हाला ही गोष्ट शिकवली होती आणि आम्ही डोळ्याने बघितली। शेतकरी होते ते, समजा शेतात जर मजूर जर काम करायला जर आले, ऊसाची खांदी करायची असेल, कुठले काम करायचे जर असेल, तर मजूर आल्यानंतर वडील एक डेमो द्यायचे। ते सांगायचे अशा पद्धतीने ही खांदी झाली पाहिजे किंवा अशा पद्धतीने काम झालं पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर काम करायला सांगून जायचे, निघून जायचे, परत ते थांबत नव्हते। त्याच्यानंतर संध्याकाळी यायचे किंवा दुसऱ्या दिवशी तशा पद्धतीचं काम झालेलं असेल तर ठीक, आणि ते काम झालेलं नसेल तर त्याला परत सांगायचे मी सांगितल्याप्रमाणे काम झालं नाही, गुरुवारी पगाराला यायचं नाही। मग त्या निमित्ताने ना काय झालं की आपण जो एक डेमो देतो, आपण जे चांगलं काम करतो त्या पद्धतीने बाकीची माणसं पुढे जातात। तसंच आता राहता शहरामध्ये मला ही संधी भेटली, म्हणजे मी काय असं होऊन काही काम केलं नाही किंवा मला कोणी सांगितलं नाही, पण बस स्थानकाच्या बाबतीत अशीच गोष्ट घडली, संधी भेटली। पण आपला एकच नियम आहे की जे काम करायचे ते 100% करायचं। ते सुदैवाने मला खूप लोकांनी चॅलेंज केलं की हे काम होऊ शकत नाही, आतापर्यंत आम्ही इथं मोर्चे, आंदोलन, आमका तमका करून थकलो, पण एक फौजी म्हणून मला एक सांगायला आपल्याला स्वाभिमान वाटतो, आनंद वाटतो की फौजीची एक गोष्ट असते, तो 6 महिने इतका खडतर ट्रेनिंग मधून गेलेला असतो। 6 महिने ज्यांनी बेसिक ट्रेनिंग पूर्ण केलेले आहेत ना, तो माणूस मरणाला तर कधीच घाबरत नाही। तेव्हा मग किरकोळ माणसांना घाबरायचं काही त्याच्याकडे विशेष राहत नाही। राहता शहराचे माजी नगराध्यक्ष आणि वीरभद्र देवालय ट्रस्टचे माजी अध्यक्ष सन्माननीय साहेबरावजी निधाणे, खास आपल्यामध्ये आज प्रमुख म्हणून उपस्थित असलेले शारदा शैक्षणिक संकुलाचे चेअरमन, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे पाटील, त्याचबरोबर खास या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना प्रसिद्धी देण्याचं काम करणारे सन्माननीय किरणजी बाबळे, आणि ज्यांना बहुउद्देशीय संस्थेचा पुरस्कार मिळाला त्याचे नारायणराव गाडेकर, ज्यांची स्वच्छता दूत म्हणून निवड झाली असे त्रिमूर्ती, आणि सर्व माझी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना। तर आज संस्थेनं खऱ्या अर्थाने आपला 3 गुणी जणांचा, त्याबरोबर एक पुरस्कार प्राप्त आणि राहिलेल्या सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान केला। त्याबद्दल मी प्रथमतः संस्थेचे चेअरमन या नात्याने साहेबराव निधाणे यांना मी लाख लाख धन्यवाद देतो, कारण साधारणपणे सेवानिवृत्त झालेल्यांची कोणी फारशी दखल घेत नाही, पण संस्थेनं आठवण ठेवून शिक्षकाप्रती जे ऋण व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण किती आभार मानले तर ते कमीच आहे। शिक्षक हा सतत प्रेरणा देणारा स्रोत आहे असं आपण म्हणतो,
आणि ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा, कारण त्याच्याकडे दुसरं काही असलं नाही. मी रात्री भाषणामध्ये मी सांगितलं की संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शब्दच आमचं धन आहे आणि ते वाटू जन लोका. फक्त शब्द वाटण्याचं काम, शब्द देण्याचं काम हे फक्त शिक्षक करत असतो. आणि मला असं वाटतं की शब्द रूपाने काही गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी जर अधोरेखित झाल्या तर 2च वाक्यामध्ये आपल्याला त्या शब्दाचं महत्व कळेल. तर जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात. आपण एकमेकाला जे शब्द देतो, एकमेकाशी जे चांगलं बोलतो, ते जे शब्द आहेत ते एकमेकाचं आयुष्य घडवतात. तर जिव्हारी लागणारे शब्द हे आयुष्य बिघडवतात. या ठिकाणी आपण छोटेखानी आयोजित केलं. आता म्हणजे शिक्षकाचं काय महत्व असतं हे मला जे अनुभव आले त्याच्यातून सांगतो. आम्हाला वावळे वय होते. मी 4थीत असताना शाळा सोडून दिली आणि नंतर माझी पुतणी तिला शाळेत 2 वर्षानंतर घेऊन गेलो. पण घरी तू शाळेत येत नाही म्हटलं. काय आलं म्हणलं, बाई आता बाई मारायची एकदा गैरहजर राहिलो म्हणून बाई मारतील म्हणून मी शाळेतच गेलो नाही. असे 2 वर्ष माझे 4थीत पोळा गेले. नंतर मग आमच्या त्या पुतणी बरोबर तिला नेऊन घालायला गेलो म्हणून मग मॅडमने मला बसून गेले. सांगायचं तात्पर्य असं की मला दर आठवड्याला पाठी लागायची, पण ती एक पाठी घेतली पण माझा पुत्र सुद्धा त्याच्यावर शिकला नंतर. आणि मग मी पुन्हा 4थीत गेलो. त्यावेळेला इथं माझं ते बालकांचा मेळावा बालक वर्ष होता, आंतरराष्ट्रीय बालक फादरवाडीमध्ये. तिथं माझ्या नावाने त्यांनी एक चांगलं तयार केलं आणि तिथं ते प्रदर्शनात मानलं वगैरे. आणि शिक्षकाचं प्रेम काय राहतं आणि मी शिकव. आणि तशा त्यावेळेला मायंबा शाळेत मी पहिलं राहायचं. आणि तिथं एका त्यावेळेला पंचायत समिती कोणतरी अधिकारी असतात किंवा मला नाव नाही आठवत, त्यांनी एक भाषण केलं होतं. ते एक म्हणजे एक कथा सांगितली होती. एका मुलाची तो चोर होतो, त्याला पकडते, नंतर पोलीस मग तो ज्या वेळेला कोर्टातून शिक्षा होती आणि तो म्हणजे मला आईच्या कानात काहीतरी सांगायचंय, मला आईशी बोलायचंय. तो आईच्या कानाजवळ होता. आईने आईचा कान तो चावतो. अशी एक कथा त्यावेळेला ती मी 4थीला असताना ती ऐकलेली. आणि मग त्याला विचारलं का म्हणे जर मी ज्यावेळेला पेन्सिल चोरायचो, फुटरभर चोरायचं, कोणाचं काही चोरायचं, त्यावेळेला जर मला माझा कान पकडला असता तर आज जे दिवस मला आले नसते. आणि बालमनावर हे जे आपण म्हणतो कार्यक्रम कशा करता घ्यायचे, हे छोटे छोटे आपले त्या कार्यक्रमाचा आपल्यावर एक परिणाम. दुसरा किस्सा एक असा, सय्यद सर आपल्या शारदाला शिकवायला होते आणि म्हणजे ते पीटी टीचर होते. आणि आमचं 5वीला असताना असे मारामारा झाले एका सराची टिंगलटावाळीमध्ये. बाकीचे मी गेले आणि ते घेण्याने माझ्यावर आले. मी म्हणजे मला राग आला. मग आमच्या एका मित्राने काय केलं, शेर लावला इथे आणि मग त्या सरांनी मारलं म्हणून तो सुटला. मला सरांनी इतकं कुठलं म्हणजे सय्यद सरांनी हे विचारताच होईल. आणि जर त्यावेळेला मला सय्यद सरांनी जर मारलं नसतं तर मी एक तर गुंड प्रवृत्तीचं निश्चितपणे तयार झाले. आणि सरांनी जे आपण एक ठरवलं, सरांनी आपल्याला मारलं, आपलं काहीतरी चुकलं. आणि तिथपासून मग आपण समाज सुधारण्याचं म्हणजे स्वतः सुधारायचं काम केलं. आणि आम्हाला त्यावेळेला मी राजकारणात का आलो तर ढगे सरांसारखे आम्ही त्यावेळेला वर्गात निवडणुका घ्यायची. ते निवडणुका झाल्यानंतर मग त्याच्यात निवडून यायचे असे तसे सय्यद सरांनी म्हणजे ढगे सरांनी त्यावेळेला ते आम्हाला सगळं बाळकडू दिलं. बाळकडू त्यावेळेला आम्हाला ते शिकवा. आणि मग आम्ही मॉनिटर होय असं होय होता होता शेवटपर्यंत राहिलं. आणि मग कर्मवीर भाऊराव अण्णांची जी जयंती आपण साजरी केली त्यावेळेला मग आम्ही त्याच्यात 7वीच्या वर्गापासून असताना 10वी पर्यंत शेवटपर्यंत सगळं काम भाऊ त्यावेळेला होते. पण भाऊ पुढे जायची काही हिंमत नसायची. पण हे सगळं त्यावेळेला आपले शंकरराव जदुरकर सर त्यांचं चांगले म्हणजे शेळके सर असतील अनेक शिक्षकांनी म्हणजे घडवताना जो माणूस घडतो तो शिक्षकांमुळे घडतो. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन.
प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। साईट पत्ता नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। श्री अरविंदप्पा कोते पाटील, 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91। आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा। आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क। सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर। साई किरण डेव्हलपर्स, भव्य प्लॉट विक्री। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ। प्लॉटची वैशिष्ट्ये: 4.15 एकरात भव्य प्लॉटिंग, श्री साई मंदिर, बस स्टँड, शाळा, हॉस्पिटल 5 मिनिटांच्या अंतरावर, स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध, पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध, प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण, खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार। मग वाट कसली पाहताय? लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा। आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव, काचमंदिर रोड, परिक्रमा मार्ग, साकोरी। मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील, 98 50 39 51 14, श्री रमेश दादा शिरकांडे पाटील, 80 10 22 12 13, श्री बबन दादा शिरकांडे पाटील, 99 22 36 38 95, श्री पांडुरंग तुपे, 98 81 32 64 64, श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील। श्रीराम पार्क, राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प। NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध। प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर। मग आजच प्लॉट बुक करा। 96 23 89 91 91, 96 23 65 91 91। साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर।